आज दिनांक 15 मे बुधवार रोजी धुळे बस स्थानकावर शिरपूर आगाराच्या दोन्ही बसेस या ब्रेकडाऊन झाल्यामुळे शिरपूरसाठी बसेस नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे। शिरपूर आगाराच्या सर्वच बसेस या नादुरुस्त आहे। शिरपूर आगाराच्या बसेस या भर मुंबई आग्रा महामार्गावर ब्रेकडाऊन होत असतात, त्यामुळे प्रचंड प्रवाशांचे हाल अतोनात होत आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष देणार तरी कोण? महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे परिवहन खातं आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय एस टी महामंडळाचे अध्यक्ष, माननीय एस टी मंडळाचे उपाध्यक्ष, माननीय व्यवस्थापक संचालक, माननीय प्रादेशिक संचालक, माननीय विभाग नियंत्रक धुळे हे या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का? एस टी महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी, पण प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे या गंभीर लक्ष तरी देणार कोण? मी पत्रकार अभिजित मोहिते, मी आहे धुळे सेंट्रल मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी। शिरपूर आगाराच्या बस ह्या भर महामार्गावर नादुरुस्त होत असतात। आता मी आहे धुळे बस स्थानकावर, रात्रीचे ठीक 10:35 झालेली आहे। शिरपूरवरनं दुपारी 12 वाजता व दुपारी 1 वाजता शिरपूर नाशिक या बस मार्गावर असतात आणि त्या वापसीला रात्री 9:30 वाजता ही 12 वाजता सुटणारी बस ती 9:30 वाजता येते आणि दुपारी 1 वाजता सुटणारी बस ही 10:30 वाजता येते। पण आज दोघं शिरपूर नाशिक आणि नाशिक शिरपूर या दोघं गाड्या ब्रेकडाऊन झालेल्या आहेत। शिरपूर आगाराच्या बस या भर महामार्गावर नादुरुस्त असतात। या गंभीर समस्येकडे लक्ष तरी देणार कोण? माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे परिवहन खातं आहे। माननीय परिवहन मंत्री साहेब, एस टी महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, एस टी महामंडळाचे व्यावसायिक संचालक आणि धुळे विभागाचे विभाग नियंत्रक हे लक्ष देतील का? शिरपूर विभागाच्या गाड्या या टोटल कंडम झालेल्या आहे। भर रस्त्यावर या नादुरुस्त असतात, त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे। एस टी महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी, पण शिरपूर आगार हे प्रवाशांचा आर्थिक आणि शारीरिक आणि मानसिक नुकसान करत आहे। याला जबाबदार कोण? मी पत्रकार म्हणून 6 वर्षापासून अपडाऊन करत आहे। शिरपूर डेपोच्या शिरपूर आगाराच्या एस टी बसेस या इतक्या नादुरुस्त झालेल्या आहे, इतकी भयानक परिस्थिती, त्यामुळे प्रचंड प्रवाशांचे हाल होत आहे। मी पत्रकार म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून जर यापुढे शिरपूर आगाराला नवीन बसेस देण्यात आलं नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक रिट पिटिशन, एक जनहित याचिका दाखल करणार आहोत। माझे सहकारी कॅमेरामॅन आवेश पठाणसह सिटी चॅनलसाठी मी अभिजित मोहिते, DB न्यूज धुळे।